सध्या सर्वच शहरांमध्ये ट्रॅफिकची समस्या जोरदार आहे, पण या ट्रॅफिकमध्ये उभं राहिल्यावर कधी असं वाटतं का की आपण हवा घेतोय की धूर? पण आता यावर भन्नाट उपाय समोर आलाय. भोपाळमध्ये देशातल्या पहिल्या अलगी ट्रीचा म्हणजे शेवाळाचा उपयोग करण्यात आला आणि खास गोष्ट म्हणजे हे एकच अलगी ट्री तब्बल 25 झाडांइतकी हवा शुद्ध करू शकतं. पण हे खरं झाड नाहीये बरं का. हे एक स्मार्ट बायोटेक्नॉलॉजी डिव्हाइस आहे जे मायक्रो अलगी म्हणजे सूक्ष्म शेवाळाच्या मदतीनं हवा स्वच्छ करतं. सूर्यप्रकाशाच्या मदतीनं हे शेवाळं कार्बन डायऑक्साईड शोषून घेतं आणि ऑक्सिजन बाहेर सोडतं. म्हणजे छोटासा सेटअप आहे पण काम मोठं आहे. हे यंत्र पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालतं, ज्यात सेन्सर्सचा पंप्सचा वापर करण्यात आला. एका वर्षात हे जवळपास 1.5 टन कार्बन डायऑक्साईड शोषून घेतं आणि 1 टन शुद्ध ऑक्सिजन तयारही करतं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जिथे मोठी झाडं लावायला जागाच नाही, जसं क्राउडेड शहरं आहेत, सिग्नल किंवा बस स्टॉप्स आहेत, तिथे तंत्रज्ञान खूप उपयोगी ठरू शकतं. इतकंच नाही तर 15 मीटर परिसरातले PM 2.5 धुलीकण म्हणजे मायक्रॉनपेक्षाही लहान अतिसूक्ष्म कण जे सहज आपल्या फुफ्फुसांमध्ये जाऊ शकतात, आरोग्यासाठी धोकादायक मानले जातात, यांनाही 45 ते 55% कमी करण्याची क्षमता यामध्ये आहे. 50 पेक्षा जास्त तज्ज्ञांनी 2 वर्षांच्या संशोधनानंतर हे तंत्रज्ञान विकसित केलं आणि हे झाडांना पर्याय नाही तर प्रदूषित शहरांसाठी एक स्मार्ट सपोर्ट सिस्टीम आहे. आता कमेंटमध्ये सांगा की पुणे मुंबईसारख्या इतर आणखी कोणत्या शहरांमध्ये अशा स्मार्ट ट्रीज यायला हव्यात का, आणि फॉलो करा लगावबत्ती.